चित्रपटाच्या शूटिंगसाठी सेटवर अनेक कलाकार एकत्र येतात आणि त्यातूनच त्यांचं सूत जुळतं. बॉलिवूडमध्ये अशी अनेक कपल्स नंतर रिअल लाईफमध्ये लाईफ पार्टनर बनली आहेत. या क्यूट कपल्सची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. चला तर मग आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने जाणून घेऊया बॉलिवूडमधील अशाच काही कपल्सची लव्ह स्टोरी. रितेश जेनेलिया. सर्वात प्रथम बॉलिवूडमधील रोमॅन्टिक कपल्स रितेश जेनेलिया यांची लव्ह स्टोरी पाहूया. दोघांची पहिली भेट 2003 मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर झाली. यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. जेनेलिया आधी रितेशला खूप अहंकारी मानत होती, मात्र नंतर तिचा गैरसमज दूर झाला. यानंतर तेरे नाल लव हो गया या चित्रपटात दोघांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळाली. लग्नापूर्वी दोघांनी जवळपास 9 वर्ष एकमेकांना डेट केलं. यानंतर 2012 मध्ये त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. विकी कतरिना. असं म्हणतात की ज्याची लग्नगाठ स्वर्गात बांधली आहे ते लोक भेटतातच. विकी कतरिनाची प्रेम कहाणी अशीच आहे. मनमर्जी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कतरिनाने विकीला पहिल्यांदा पाहिले. विकीचा अभिनय पाहून कतरिना प्रभावित झाली. त्यांची पहिली भेट झोया अख्तरमुळे झाली. पहिल्याच भेटीत दोघेही प्रेमात पडले. लग्नाआधी जवळपास 2 वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं. 9 डिसेंबर 2021 रोजी दोघांनी लग्न केलं. विकी कतरिनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. गौरी शाहरुख. शाहरुखने गौरीला पहिल्यांदा 1984 मध्ये पंचशील क्लबमधील एका पार्टीत पाहिलं. त्यावेळी शाहरुख 19 वर्षाचा होता तर गौरी फक्त 14 वर्षाची. पार्टीत गौरी तिच्या मैत्रिणींसोबत डान्स करत होती. गौरीला पाहताच शाहरुख तिच्या प्रेमात पडला. दुसऱ्या भेटीत शाहरुखने गौरीच्या घरचा फोन नंबर मिळवला. गौरीलाही शाहरुख आवडू लागला होता. फोनवर बोलणं सुरू झालं, एकत्र फिरणं सुरू झालं. असं असतानाच एके दिवशी शाहरुखने गौरीला लग्नासाठी प्रपोज केलं आणि तिनेही होकार दिला. मात्र वेगवेगळ्या धर्मांमुळे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते. मात्र दोघांच्या हट्टापुढं घरच्यांना नमतं घ्यावं लागलं आणि त्यांनी लग्न केलं. अक्षय ट्विंकल. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची लव्ह स्टोरी जरा हटके होती. ट्विंकल खन्नाचे ब्रेकअप झाले होते. त्यानंतर तिचे अक्षय कुमारशी प्रेमसंबंध जुळले. कॉफी विथ करण मध्ये अक्षय कुमारने याबाबत मोठा खुलासा केला होता. ट्विंकल खन्नाने मेला चित्रपट हिट झाला तर तुझ्याशी लग्न करणार नाही असे बजावले होते. मात्र मेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच पडला. त्यामुळे दोघांचा विवाहाचा मार्ग मोकळा झाला. सचिन सुप्रिया. मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी आणि लोकप्रिय जोडी म्हणजे सचिन सुप्रिया पिळगावकर. नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली आणि प्रेमात पडले. पण त्यावेळी सुप्रियाला वाटत होतं की सचिनचं अगोदरच लग्न झाले. आपण अविवाहित आहोत हे सचिन पिळगावकरांना त्यांना पटवून द्यावं लागले. अखेर 1 डिसेंबर 1985 मध्ये मराठी सिनेसृष्टीतील ही लोकप्रिय जोडी विवाह बंधनात अडकली. सुप्रिया सचिनपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.